आणि स्वयंसेवक बंधूंनो, गीतेच्या निर्मितीची कथा आज आपल्या समोर थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. भागवत धर्माचा पहिला प्रचारक कोण असेल तर तो उद्धव आहे. आणि विशेष म्हणजे भागवतात उद्धव गीता आलेली आहे. या उद्धव गीतेचा श्रोता आहे तो उद्धव आणि वक्ता आहेत भगवान कृष्ण. आणि आपण जी गीता पाहतो आहोत यामध्ये श्रोता आहे अर्जुन आणि वक्ते आहेत भगवान श्रीकृष्ण. आपल्या मनात कधीतरी प्रश्न उभा राहिला पाहिजे आणि हा प्रश्न मी अनेकांना विचारला सुद्धा. दोन्हीकडे वक्ता एक आहे तर एका गीतेला उद्धव गीता का म्हणायचं आणि दुसऱ्या गीतेला श्रीमद भगवत गीता का म्हणायचं? जर भागवतातल्या गीतेला उद्धव गीता म्हणायचं असेल तर महाभारतातल्या या गीतेला अर्जुन गीता म्हणावं लागेल. पण तसं व्यासाने म्हटलं नाही आणि कोणीही म्हटलं नाही. या पाठीमागची कारण आपण लक्षात घेऊ. आणखीन एक मुद्दा या ठिकाणी सुरुवातीला स्पष्ट करतो, तो म्हणजे असा, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला युद्धाला निघाले त्यावेळेला उद्धवाने भगवान श्रीकृष्णांना असं विचारलं, मी युद्धाला येऊ का? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तू युद्धाला यायचं नाही. काय कारण असेल? कारण उद्धव हा श्रीकृष्णाचा चुलत भाऊ आहे, याचा अर्थ क्षत्रिय आहे. या ठिकाणी अर्जुन मला युद्ध करायचं नाही असं म्हणत असताना त्याला युद्ध करायला लावलं. आणि जो स्वतः विचारतो मी युद्धाला येऊ का, त्यावेळेला त्याला सांगितलं तू येऊ नको. या पाठीमागची सुद्धा पार्श्वभूमी आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पार्श्वभूमी अशी आहे की उद्धव हा मूलतःच ज्ञानमार्गी आहे. त्याने आजपर्यंत एक सुद्धा युद्ध केलेलं नाही. वेद अध्ययन आणि अध्ययनाच्या माध्यमामधून ज्ञान मिळून ज्ञानाचा प्रचार तो करतोय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने निजधामी जाताना त्याला सांगितलं की या भागवत धर्माचा तो प्रचार कर. तर भागवत धर्माचा तो पहिला प्रचारक आहे. या उलट अर्जुन वास्तविक पाहता उद्धव वयाने मोठा आहे तरी तो भगवंताचा शिष्य आहे. इथं अर्जुन वयाने बरोबर आहे आणि तोही त्यांचा शिष्य आहे. मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया. उद्धव हा ज्ञानमार्गी असल्यामुळे त्याला सांगितलं तू युद्धात येऊ नको. पण अर्जुनाची परिस्थिती तशी नाही. अर्जुन आजपर्यंत युद्ध करत आलेला आहे, त्यामुळे तो क्षात्र वृत्तीनेच युक्त आहे. पण ऐन वेळेला त्याच्या मनामध्ये मोह उत्पन्न झालेला आहे. उद्धव गीता आणि भगवद्गीता दोन्हीकडचे वक्ते भगवत असले तरी त्यातला मूळ फरक जो आहे तो आहे उद्धव गीतेमध्ये उद्धवाने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर सरळ सरळ भगवंताने दिली आणि त्याचं समाधान केलं. पण श्रीमद भगवद्गीतेत तसं नाही. भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतोय तदेकम वद निश्चित्य, तू मला एकच सांग. त्यावेळा भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. अर्जुनाने एकच गोष्ट विचारली, भगवान श्रीकृष्णाने दोन गोष्टीचा उल्लेख केला. का बरं केला? याचं कारण आहे की अर्जुनाचं निमित्त करून विश्वाच्या कल्याणासाठी संपूर्ण तत्वज्ञान समाजाला सांगायचं ठरवलं असल्यामुळे या महाभारतात आलेल्या गीतेमध्ये भगवंताची विशेषता असल्यामुळे या गीतेला भगवद्गीता म्हणतात.
तर भागवतात आलेली उद्धव गीता यामध्ये उद्धवानी विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तर देऊन भगवान श्रीकृष्ण मोकळे होतात. त्या ठिकाणी आपले विशेष आणखीन काही मुद्दे ते त्या ठिकाणी मांडत नाहीत. पण या गीतेमध्ये मात्र जी विलक्षणता आहे ती ही आहे की अर्जुनाची पंथी जे परसण्यायोग्य होती अशा प्रकारचे अर्जुनाच्या पंक्तीत बसणारे जे आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण तत्वज्ञान समाजाला कळावं म्हणून श्रीमद भगवद्गीतेचं प्राकट्यीकरण झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. हा पहिला मुद्दा त्या गीतेत आणि या गीतेत असलेल्या फरकाच्या संदर्भात मी आपल्या समोर ठेवला. आता या प्रत्येक श्लोकाचं विश्लेषण करण्याची गरज नाही कारण वर्णनात्मक आहेत, पण काही शब्दांचं विश्लेषण करावं लागणार आहे. पहा 21व्या श्लोकामध्ये ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते या ठिकाणी भगवान श्रीकृष्णासाठी ऋषिकेश हा शब्द प्रयोग वापरण्यात आलेला आहे. आणि ऋषिकेश या शब्दाचा अर्थ ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि केश म्हणजे त्या इंद्रियांचा स्वामी किंवा ईश्वर, म्हणजे सर्व इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत आणि जो इंद्रियांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून काम करून घेतो, इंद्रियांच्या अधीन जात नाही तर इंद्रियांवर नियंत्रण ठेवून इंद्रियांच्याकडून काम करून घेतो, त्याला ऋषिकेश म्हणतात. आता पहा काय गडबड आहे या ठिकाणी थोडीशी. ऋषिकेश भगवान आहे, सर्व इंद्रियांवर त्यांचं नियंत्रण आहे, पण या गीतेपुरतं आपल्याला लक्षात घ्यायचं की ते स्वतः इंद्रियांना आज्ञा देत नाहीत, तर अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे आज्ञा पाळताय. म्हणजे या ठिकाणी जो मुख्य मुद्दा मला मांडायचा तो असा की भगवंताच्या अधीन जर भक्त झाला तर भक्ताच्या अधीन परमेश्वर होतो. हा सिद्धांत या ठिकाणी लक्षात घ्यायचा. जसं मी मागच्या वेळा उदाहरण सांगितलं पण आवश्यक म्हणून या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करतो. ज्या वेळेला धर्मराजाच्या मनात मोह उत्पन्न झाला की आता हे राज्य मिळालेलं मी करणार नाही, जंगलात जाईल, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या जवळ जाण्यासाठी म्हणून ज्या वेळेला प्रेरणा भगवान श्रीकृष्णांनी दिली आणि सकाळी उठून ज्या वेळेला अर्जुनाच्या महालात धर्मराजा भगवान श्रीकृष्णांना भेटायला आला तर म्हणाले त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचं अहन्निक चाललं होतं. अहो आम्ही अहन्निक करतो, एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन करतो, जप करतो, हे बरोबर, पण भगवंत कोणाचा जप करत असतील, भगवंत कोणाचा अहन्निक करत असतील, कोणत्या प्रकारचा अहन्निक करत असतील, ही कुतूहलता उत्पन्न झाल्यामुळे धर्मराजाने पुढे जाऊन पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी भीष्माचार्यांची प्रतिमा होती. भीष्माचार्य तिकडे वासुदेव श्रीकृष्ण म्हणून जप करत होते. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा हा सिद्धांत लक्षात घ्यायचा की भगवंताच्या अधीन ज्यावेळेला भक्त होतो त्यावेळेला भक्ताच्या अधीन परमेश्वर होतो. म्हणून भीष्माचार्यांना भेटायला जाण्याची तळमळ त्यांच्या मनात लागली आणि पांडवांना ते घेऊन गेले. मुख्य मुद्दा काय आहे की या ठिकाणी आणखीन एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे, तो आहे 25व्या श्लोकात. उवाच पार्थ पश्चेतान समवेतान कुरुनीती हा शब्द प्रयोग केला. वास्तविक पाहता त्यांना त्या ठिकाणी धातराष्ट्रान समानीती अशा प्रकारचा शब्द प्रयोग करता आला असता, पण तशा प्रकारचा शब्द प्रयोग न करता कुरुनीती हा शब्द प्रयोग भगवान श्रीकृष्णांनी का केला याचंही विश्लेषण अत्यंत आवश्यक आहे. अर्जुनाने ज्या वेळेला असं म्हटलं की भगवंता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या समोर नेऊन उभा करू शकले असते, तेही मध्यभागाच्या जवळपासच असते कारण राजा त्याच ठिकाणी असतो. पण त्या ठिकाणी न नेता कुरुवृद्धांच्या मध्ये
गुरूंच्या मध्ये वृद्ध असलेल्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोर रथ नेऊन उभा केला. धृतराष्ट्रपुत्रांच्या समोर नेऊन उभा केला असता आणि हे पहा धृतराष्ट्रपुत्र असं म्हटलं असतं तर अर्जुनाच्या मनात मोह उत्पन्न झाला नसता आणि गीतेचं प्राकटीकरण झालं नसतं. गीतेचं प्राकटीकरण व्हावं, गीता प्रकट व्हावी ही भगवंताचीच मुळात इच्छा असल्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये मोह उत्पन्न करण्याचं काम भगवंतानी द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य यांच्या समोर अर्जुनाचा रथ उभा करून निर्माण केलं आणि सांगितलं पहा हे तुझे कुरुवंशीय तुझ्या समोर उभे आहेत. आणि त्या कुरुवंशीयांना समोर उभा पाहून पूर्वजांना म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे तर श्रेष्ठ आहेत, भीष्माचार्य तर आजोबाच आहे. या सगळ्यांना पाहून मात्र अर्जुनाच्या मनात मोह उत्पन्न झाला. केवळ दुर्योधन दुःशासनांच्या समोर उभं केलं असतं तर मोह उत्पन्न झाला नसता. मोह उत्पन्न केला आणि मग सांगितलं बाबा रे हे काका मामा दादा जे सगळे तू म्हणतोस आजोबा पुतणे वगैरे वगैरे सगळ्या नातलगांचा उल्लेख या ठिकाणी आहे की कुरुवंशातले सगळे नातलग या ठिकाणी उभे. आणि तू असं म्हणतोस की स्वर्गाचं राज्य मिळालं तरी मला नकोय, ज्यांच्यासाठी मला राज्य पाहिजे ते सगळे मरणासाठी सिद्ध झाले. राज्य मिळालं तर यांचं चांगल्या रीतीने पालन करावं हा भाव माझ्या मनात आहे. आणि हे जर माझ्या समोर येऊन युद्धामध्ये संपणार असतील तर राज्य मिळवून मी काय करू असा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेला आहे. त्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात बा अर्जुना हे तुझे काका मामा दादा आजोबा आहेत याच्यावर जाऊ नको. हे दुर्योधनासारख्या आतताईच्या पक्षात उभे आहेत म्हणून माझा असला तरी धर्माच्या विरुद्ध असला तरी त्याला संपवावा लागतो. हाही सिद्धांत मांडण्यासाठी सुद्धा गीतेचं प्रकटीकरण झालं हे आपण लक्षात घेऊ. आजच्या पुरता आपण याच ठिकाणी थांबू.